आणि बातमी जळगावमधून आहे। मुक्ताईनगरमध्ये शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांच्या राड्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आता पोलीस ठाण्यात दाखल झाल्या। मतदान केंद्रावर भाजप कार्यकर्त्याला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्यानंतर आता तक्रार दाखल करण्यासाठी स्वतः रक्षा खडसे या पोलीस ठाण्यामध्ये पोहोचल्या। रक्षा खडसे यांच्यासोबत पोलीस ठाण्यामध्ये कार्यकर्त्यांची देखील मोठी गर्दी पाहायला मिळते आहे। आमदार चंद्रकांत पाटील यांच्या विरोधामध्ये कार्यकर्त्यांकडून पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या मांडत घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे। मुक्ताईनगरमध्ये सकाळपासूनच मोठा राडा आपण पाहिलेला होता। रक्षा खडसे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची देखील झालेली होती आणि आता रक्षा खडसे हे या तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात दाखल झाल्यात। मंगेश जोशी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मंगेश, सकाळपासूनच मुक्ताईनगरमध्ये मोठा राडा झालेला होता आणि आता रक्षा खडसे पोलीस ठाण्यात पोहोचल्यात। नक्कीच सागर, ज्या पद्धतीने भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये आरोप प्रत्यारोपावरून जे आहे मतदान केंद्राबाहेर जो राडा झालेला होता, त्यानंतर पुन्हा एकदा जो आहे आमदार चंद्रकांत पाटील यांनी खरं तर भाजप कार्यकर्ता हा मतदान केंद्रात असल्याचा आरोप करत या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर खरं तर भाजपच्या कार्यकर्त्याला मारहाण झाल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि त्यानंतर जे आहे पुन्हा एकदा राडा जो आहे झाल्याचं पाहायला मिळालं। मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणली। मात्र या संपूर्ण प्रकारानंतर आता केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे जे आहेत या खरं गेल्या 1 तासापासून मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत। या पद्धतीने शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप करत रक्षा खडसे हे तक्रार दाखल देण्यासाठी जे आहे ते मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये आलेले आहेत। अनेक कार्यकर्ते देखील फक्त या ठिकाणी जमलेले आहेत। आपण बघतोय की गेल्या 1 तासापासून या ठिकाणी कार्यकर्त्यांनी देखील ठिय्या मांडलेला आहे। खरं या ठिकाणी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील कार्यकर्त्यांनी केलेली होती आणि या अनुषंगाने आपण बघतोय की गेल्या 1 तासापासून जे आहे या ठिकाणी तात्काळ शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल करावे अशी मागणी जी आहे ती देखील कार्यकर्त्यांकडे केली जात आहे आणि याच अनुषंगाने खरं तर रक्षा खडसे जे आहेत त्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत। गेल्या 1 तासापासून पोलीस अधिकाऱ्यांशी खरं तर रक्षा खडसे जे आहेत त्या या ठिकाणी चर्चा करत आहेत। अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते हे देखील मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या समोर रक्षा खडसे असतील आणि अन्य पोलीस अधिकारी असतील हे देखील या ठिकाणी जे आहे चर्चा करताना पाहायला मिळत आहेत। एकंदरीतच या चर्चेनंतर आता नेमकं रक्षा खडसे काय प्रतिक्रिया देणार आहेत, कशा पद्धतीच्या तक्रार ज्या आहेत त्या रक्षा खडसेच्या असणार आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र अद्याप 1 तासापासून जे आहे रक्षा खडसे या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये तळ ठोकून असून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल करण्याची मागणी जी आहे ती तर आता भाजपकडनं केली जात आहे। सागर, नक्कीच मंगेश, मोठ्या संख्येनं कार्यकर्ते देखील आपल्याला पाहायला मिळतात। कार्यकर्त्यांशी तुमची बातचीत झालेली आहे का? नेमकं काय घडलेलं होतं आणि त्यानंतर कार्यकर्ते इतक्या मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे? नक्कीच ज्या पद्धतीने करता आमदार चंद्रकांत पाटील हे जे आहे जिल्हा परिषद कन्या शाळेच्या मतदान केंद्रावरती पोहोचले। त्या ठिकाणी मतदान केंद्रात एक भाजपचा कार्यकर्ता गेला अनेक वेळापासून हा मतदान केंद्रात असल्याचा आरोप जो आहे हा चंद्रकांत पाटलांनी केलेला होता आणि त्यानंतर आक्रमक झालेले जे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत हे थेट भाजप कार्यकर्त्याला त्यांनी मोठ्या प्रमाणात धक्काबुक्की केली। त्या ठिकाणी मारहाण झाल्याचा देखील आरोप जो आहे तो भाजप कार्यकर्त्यांनी केला आणि त्यानंतर जो राडा झाला या राड्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी आपल्याला मारहाण झाल्याचा आरोप जो आहे हा केलेला आहे। अशा पद्धतीने गुंडगिरी पद्धतीने जे आहे मुक्ताईनगरचं वातावरण कुठेतरी दबाव आणण्याचा प्रयत्न जो आहे हा केला जात असल्याचा आरोप आता रक्षा खडसे एकनाथ खडसे यांनी केलेला आहे आणि त्याच अनुषंगाने हे संपूर्ण कार्यकर्ते जे आहेत या ठिकाणी खरं तर 1 तासापासून जे आहेत ठिय्या मांडून बसलेले आहेत। त्याची मागणी एकच आहे की या ठिकाणी आता ज्या पद्धतीने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जे आपल्या पदाधिकाऱ्याला कार्यकर्त्यांना मारहाण केली त्या मारहाणीनंतर त्याच्यावरती तात्काळ गुन्हे दाखल करावे। या संदर्भातले जे काही सीसीटीव्ही फुटेज आहेत मतदान केंद्रावरचे ते तपासण्यात यावे अशी देखील मागणी जी आहे ती आता कार्यकर्त्यांनुसार देखील मिळत आहे। या प्रकरणात आता कशा पद्धतीचा गुन्हा जो आहे हा पोलिसांमध्ये दाखल होणार आहे, कशा पद्धतीची तक्रार जी आहे रक्षा खडसे यांची असणार आहे हे खरं रक्षा खडसे पोलीस स्टेशनमधून बाहेर आल्यानंतर स्पष्ट होणार आहे। मात्र अद्याप तरी कार्यकर्ते जे आहेत भाजपचे हे मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले असून गेल्या 1 तासापासून जे आहेत कार्यकर्ते या पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडून आहेत। नक्कीच मंगेश, त्यामुळे आता पोलीस नेमकी काय कारवाई करणार आणि रक्षा खडसे पुढे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। वेळोवेळी ताजे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहू। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।